नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून 6 बंडखोर खासदारांनी काल एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची ताकद आता वाढलेली दिसत आहे. या 6 खासदारांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आणि तो म्हणजे की त्या प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात जाऊन तिथे सभा घ्यायच्या. त्यासाठी त्यांनी परवा खासदार संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघात जाऊन सभा देखील घेतली व तेथे त्यांनी एक प्रश्न विरोधकांना विचारला. तो असा की ईशान्य मुंबईची जागा भाजप मिंद्यांना सोडणार का? आता यावरती थेट एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देखील दिलेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा असा अर्थ होतो की हे जे 6 खासदार बंड करून गेले त्या 6 खासदारांना पुढील वेळीस लोकसभेत उमेदवारी मिळणार का? मात्र एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. ते असे म्हणाले की या सर्व खासदारांना आम्ही तिकीट पण देणार, त्या मतदारसंघातच देणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे 6 खासदार पुन्हा निवडून येणार असा माझा विश्वास देखील आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी दिलेले आव्हान थेट एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलेलंच आहे असं मानता येईल. पुढे एकनाथ शिंदे असे पण म्हणाले की हे जे 6 खासदार आमच्या सोबत आता आले आहेत या 6 खासदारांना लाखो लोकांनी निवडून दिलेले आहेत. त्यामुळे जनतेने जे काही निवडून दिलेले आहेत त्यामुळे जनतेची कामे सर्वात महत्वाची सोडवायची आहेत. त्यामुळे आता आमची म्हणजे कार्यकारी पदाधिकारी शिवसेनेचे सर्व नेते मंडळी असतील किंवा शिवसेना स्वतः असेल या सर्वांची ताकद देखील आता वाढलेली आहे. त्यामुळे जनतेची विकास कामं आता करायची आहेत असं देखील एकनाथ शिंदे पुढे म्हणाले. तर या सर्व गोष्टींबद्दल आपलं देखील मत नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.